हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये. तर परीची तब्येत खराब असल्यामुळे व्हिडिओ काही येत नव्हते. खूप दिवसापासून आपले व्हिडिओज येत नाही आहे. गणपती बाप्पा आले त्याच्या अगोदर 2-3 दिवसापासून व्हिडिओ येत नाहीत. तर आता थोडी परीची तब्येत ठीक आहे, कारण गणपती बाप्पा बसल्यापासून 3-4 दिवस अजूनच जास्त खराब होती. तर आता सध्या ती ठीक आहे, तर तिला बरं वाटते. त्याच्यामुळे मग मी आज वडापाव बनवला होता. आणि वडापाव तिला फार आवडतो, त्याच्यामुळे म्हटलं की तिच्यासाठी वडापाव बनवावं, म्हणून मी घरच्या घरी बनवलेला आहे. आणि ह्याची रेसिपी काय पूर्ण शूट केलेली नाही आहे मी. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. तर आणि माझी पण तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यामुळे मग मी पण व्हिडिओ काही बनवत नव्हते. आणि आता गणपती बाप्पा उद्या जातील, तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा, कारण खूप दिवस झालं व्हिडिओ येत नव्हता म्हणून. आज मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. मला व्हिडिओ करायला कसं सुचलं, तर मला व्हिडिओ करायला अशा प्रकारे सुचलं की घरात बसून बसून काय करणार, खूप बोर झाले होते आणि मला काहीतरी करायचं होतं, काहीतरी करण्याची इच्छा होती. बाहेर तर जास्त मी जाऊ शकत नव्हते, तर घरात बसूनच मला काहीतरी करायचं होतं आणि मला आवड आहे ह्या गोष्टीची. त्याच्यामुळे मग मी हे यूट्यूब चॅनल चालू केलं आणि त्याच्यावरती जसं जमेल तसं मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. मला पहिल्यांदा प्रतिसाद खूप छान मिळाला जेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ बनवत होते त्यावेळेस, आणि आताही आहे. पण जे लाँग व्हिडिओज मी बनवते ना, त्याला थोडासा कमी प्रतिसाद आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचावेत आणि माझी एक वेगळी ओळख निर्माण व्हावी असं मला वाटतं, आणि मला जास्त लोकांनी ओळखावं असं मला वाटतं. त्याच्यामुळे मग मी व्हिडिओज बनवायला सुरुवात केलेली आहे. तर आज मी बनवते आहे घरच्या घरी पनीर. तर त्यासाठी मी इथं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर. तर जास्त नाही, मी अर्धा लिटरचंच फक्त मी पनीर बनवणार आहे. आणि ते मी गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे. तर एक लिंबू घेतलेला आहे मी, आणि चमच्याने असं सतत आहे ना दुधाला ढवळत राहायचं, म्हणजे दूध खाली चिकटणार नाही आणि छानपैकी आपलं दूध पण छान असं गरम होईल. तर चांगली उकळी फुटल्यानंतरच आपण जे लिंबू कापलेलं आहे ना, ते पूर्ण लिंबू त्याच्यामध्ये पिळून घ्यायचं, किंवा अर्ध लिंबू पिळून घेतलं ना तरीसुद्धा चालतं. जर लिंबाला रस जास्त असेल तर अर्ध लिंबू बस होतं. पण माझ्याकडे जे लिंबू होतं ना त्याला रस कमी होता, म्हणून मग मी पूर्ण लिंबू त्यामध्ये टाकलेला आहे. आणि जसं आपण लिंबू त्यामध्ये पिळू ना, तसं दूध फाटलं जातं, आणि चमच्याने ढवळत राहिलो ना की एका सेकंदामध्ये फाटलेलं दूध वेगळं आणि पाणी वेगळं असं होतं, म्हणजेच की पनीर तयार व्हायला सुरुवात होते. आणि वेगळीसुद्धा अजून एक मेथड आहे, जर तुम्हाला ती ती पण प्रोसेस बघायची असेल तर नक्की सांगा मला. तर आज मी अशा प्रकारे पनीर बनवते आहे घरच्या घरी. तर हे जवळजवळ 2 मिनिटं छान असं मी ढवळून घेतलं, आणि त्यानंतर मी एक चाळणी घेतलेली आहे, आणि चाळणीमध्ये आता हे सगळं मी मिश्रण गाळून घेणार आहे, जेणेकरून पनीर वरच्या साईडला राहील आणि जे पाणी आहे ना ते खाली एका बाउलमध्ये, म्हणजे जे भांडं घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये ते पाणी जाईल. आणि असं पनीर बनवलं ना खरंच खूप छान आणि टेस्टी होतं. आणि मी घरच्या घरी जास्तीत जास्त वेळा मी बनवलेलं आहे घरच्या घरी, आणि आज मी बनवत होते तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया, म्हणून मग मी आज पनीर घरच्या घरी बनवलेलं आहे. परीला पण पनीर फार आवडतं, त्याच्यामुळे मग असं मी बनवत असते. तर आता ह्याच्यामधलं सगळं पाणी ड्रेन करून घ्यायचं, आणि जर तुम्हाला चाळणीमध्ये हे पाणी ड्रेन नसेल करून घ्यायचं तर तुम्ही एखादं सुती कापड घेऊ शकता, आणि त्या कापडामध्ये हे सगळं गाळून घेऊ शकता. आणि तसंच 2 तासासाठी तुम्ही असंच ठेवून देऊ शकता, जेणेकरून तुमचं पनीर पण सेट होईल आणि छानपैकी त्यामधलं पाणी पण निघून जाईल. आता हे जे पाणी आपण पनीरचं काढलेलं आहे ना पातेल्यामध्ये खाली, तर ते पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे, कारण हे पाणी खरंच खूप खूप उपयोगी आहे. हे पाणी थंड करून तुम्ही तुमच्याकडे झाडे असतील तर तुम्ही त्याला घालू शकता. झाडांना खूप छान प्रकारे पोषण मिळतं, म्हणून मग मी हे झाडांनासुद्धा कधी कधी घालते. आणि मेन म्हणजे जेव्हा आपण पातळ भाज्या बनवतो ना आपल्याला खाण्यासाठी, त्या पातळ भाज्यांमध्ये सुद्धा हे पाणी आपण वापरू शकतो. तर ह्याही पाण्याचा खूप छान प्रकारे असा उपयोग होऊ शकतो. तर तुम्ही असा उपयोग नक्की करून घेऊ शकता. तर आता मी फुलपात्राने थोडंसं पनीरवरती दाब देऊन त्यामधलं सगळं पाणी काढून घेणार आहे. आणि अशा प्रकारे आपलं पनीर एकदम असं घट्टसर होतं आणि सॉफ्ट होतं. बाहेरच्या पनीरपेक्षा घरी बनवलेलं पनीर आहे ना टेस्टी पण लागतं आणि छान पण लागतं. त्यामुळे माझं घरच्या घरी जेवढ्या काही गोष्टी असतात ना ते करण्याचा प्रयत्न असतो, आणि जेवढं काही मला येते ना तेच मी माझ्या चॅनेलवरती दाखवत असते. आणि
मग याच्यामुळेच मला असं वाटतं की माझा चॅनल ग्रो व्हावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि लोकांपर्यंत माझी ओळख निर्माण व्हावी. काहीतरी मी केल्याचं सार्थक व्हावं आणि मला माझ्या स्वतःसाठी माझ्या मुलीसाठी मला करायचं आहे आणि माझ्या ज्या गरजा आहेत किंवा माझ्या मुलीच्या ज्या गरजा आहेत ना आणि घराच्या ज्या आपल्या संसारामध्ये लागतात ना, त्या ज्या गरजा आहेत ना, त्या मी पूर्ण करू शकते असं मला वाटतं. त्यामुळे मग मी यूट्यूब चॅनल चालू करण्याचा निर्णय घेतलेला आणि हा निर्णय मला वाटते कुठेतरी सक्सेसफुल होतं आहे. त्यामध्ये तुमच्या सगळ्यांची मला साथ हवी आहे आणि तुमच्या साथीशिवाय हे काहीच शक्य नाही आहे आणि अशीच साथ मला कायम असू द्या. तर पनीर असं माझं तयार झालेलं आहे आणि एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये म्हणजे जे टप्परवेअरचं असतं त्याच्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे मी आणि आता हे फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवणार आहे. तर त्यानंतर परीने आता हा गणपती बाप्पा बनवलेला आहे. मी बाजरीची भाकरी बनवत होते संध्याकाळच्या वेळेला. तर ती मला म्हणाली, "मम्मी मला पीठ पाहिजे." तर ती असंच पीठ खेळायला घेत असते. तर तिने हे गणपती बाप्पा 2 गणपती बाप्पा बनवलेले आहेत. खूप छान-छान बनवते ती अशा वेगवेगळ्या गोष्टी. ड्रॉइंग तर तुम्ही बघितलंच आहे. ड्रॉइंगमध्ये तर एक नंबर आहे ती आणि असं काही वस्तू जेव्हा बनवते ना तेव्हा खरंच खूप भारी वाटतं आणि असे 2 गणपती बाप्पा बनवलेले. तुम्हाला कसं वाटतात हे नक्की सांगा मला. तर मला थोडंसं खोकल्याची उबळसुद्धा येते. सॉरी, आवाज थोडासा माझा खराब येत असेल, समजून घ्या. तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा वाटला? काही नाही, साधा सिंपल व्हिडिओ होता आणि जे काही माझ्या मनामध्ये होतं ते मी शेअर केलं. मला कमेंट आली होती त्याच्यामुळे मग मी त्या कमेंटचं उत्तरसुद्धा दिलेलं आहे आणि कसा वाटला ओव्हरऑल हा सगळा पूर्ण व्हिडिओ? आवडला असेल तर इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि माझ्या परीने बनवलेले हे गणपती बाप्पा कसे वाटतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपले व्हिडिओज रोज येतील की नाही हे सांगता येणार नाही, पण जसं होईल तसं मी टाकत जाईल.